नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याण पाटील कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला तर मग आज आपण सराव संच 1.3 पाहणार आहोत। मॅथ 1 इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यातले सराव संच 1.3 आणि त्याच्यातला प्रश्न चौथा चालू आहे। प्रश्न दुसऱ्यातलं चौथं उदाहरण आपलं चालू आहे। क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवण्याचे हे चौथं उदाहरण आहे। आतापर्यंत आपले 3 उदाहरण झालेले आहेत। तर पहा, मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू आणि उदाहरण पाहू। तर पहा, या ठिकाणी हे पहा, पहिले आपल्याला काय करायचं आहे, समीकरणाला नंबर देऊन द्यायचे। 6x - 4y = -12 या समीकरणाला आपल्याला एक नाव द्यायचं आहे। या समीकरणाला एक नाव द्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचे जे समीकरण आहे 8x - 3y = -2, तर 8x थोडासा स्पेस देऊन द्यायचा आहे। 8x - 3y = -2 या समीकरणाला 2 नाव द्यायचे। तर ही आपण क्रेमरची पद्धत शिकत आहोत। यापूर्वी आपण 2 पद्धती शिकलेल्या आहेत। निश्चयक पद्धत, याला निश्चयक पद्धत म्हणतात। यापूर्वी आपण ग्रॅफ मेथड आणि दुसरी जी होती सर्वप्रथम जी होती ती निरसन पद्धत। तर मग आपण काय करणार आहोत, 6x - 4y = -12 या समीकरणाला एक नाव द्यायचं आहे। 8x - 3y = -2 या समीकरणाला 2 नाव द्यायचं आहे। तर आपण या ठिकाणी याला a1 b1 आणि c1 नाव द्यायचं। त्यानंतर a2 b2 आणि नंतर याला c2 नाव द्यायचंय। जर आपण व्यवस्थित मांडून घेतलं, म्हणून पहा, a1 = 6, त्यानंतर b1 = -4 आणि c1 = -12 व त्यानंतर a2 = 8 याचे जे यांच्या पुढचे जे सहगुणक आहेत ते आपल्याला अंक घ्यायचे। काय घ्यायचे आपल्याला, हे जे सहगुणक आहेत तर हे सहगुणकचे आपल्याला अंक घ्यायचे। पहा, a2 = 8, b2 = -3, याच्या पुढे काय ऋण चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी -3 घ्यायचंय आणि c2 बरोबर काय -2। तर पहा, मग या ठिकाणी b2 = -3 आणि c2 = -2। आपण काय केलं, किमती टाकून घेतले। त्या ठिकाणी सगळे पहा, a1 ची किंमत टाकली, b1 ची टाकली आणि c1 ची, तसेच a2 ची, b2 ची आणि c2 ची किंमत आपण टाकून घेतली। आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला घ्यायचा आहे। तर फॉर्म्युला या अगोदर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला दाखवून पण दिलेला आहे। या 1.3 मधला जे फॉर्म्युला, जो पहिला आपला व्हिडिओ होता या 1.3 चा, तर त्याच्यात तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला किमती टाकायच्या। तर पहा, पहिला जो फॉर्म्युला आहे, डिटर्मिनंट डी बरोबर काय, डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक बरोबर याला a1 a2 b1 b2। ओके, या फॉर्म्युल्यानुसार आपण फॉर्म्युला घेतला। तर आता किमती टाकायच्या आहेत, फक्त आपल्याला काय करायच्या आहेत, किमती बरोबर a1 ची किंमत काय 6 दिली, हे 6 घेतली। a2 ची किंमत काय 8 घेतली। त्यानंतर b1 ची किंमत किती आहे, -4 घेतली आणि b2 ची किंमत किती आहे, -3 घेतली। बरोबर, मग आता फॉर्म्युल्यानुसार किमती सुद्धा टाकल्या गेल्या। आता तिरकस गुणाकार करायचे आपल्याला। काय करायचे, तिरकस गुणाकार। मग पहा, बरोबर इथं पहा, 6 × 3 6 × 3 वजा -4 × 8। ओके, आपण तिरकस गुणाकार केला आणि मध्ये ऋणाचे चिन्ह दिलं आपण। हा फॉर्म्युला आहे आपला आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय। तर पहा, 6 त्रिक 18, एक धन चिन्ह एक ऋण चिन्ह, धन ऋण चिन्हांचा गुणाकार ऋण येतं। 6 त्रिक 18, तर हे -18 वजा बाकीचे चिन्ह जसंच्या तसं दिलं आणि 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौके 32, एक ऋण चिन्ह आहे एक धन चिन्ह आहे म्हणून ऋण धनांचा गुणाकार काय तो ऋण येतो, म्हणून -24। ओके, मग आता या ठिकाणी पुढची स्टेप पहा, -18 जसेच्या तसे ऋण काय होतं, धन होतं, म्हणून या ठिकाणी धन केलं 24। बरोबर, मग आता मला एक सांगा, एक ऋण चिन्ह आहे एक धन चिन्ह आहे। मग या ठिकाणी एक ऋण चिन्ह आहे आणि एक धन चिन्ह आहे। ज्या वेळेला ऋण आणि धन चिन्ह असतं, मायनस आणि प्लस असतं, तर त्यावेळेला काय करायचं, आपल्याला वजाबाकी करून टाकायचं, परंतु आलेल्या उत्तराला धन चिन्ह द्यायचं, म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं। आता मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, धन चिन्ह आहे। आता मला सांगा, 24 मधून 18 गेले, किती राहतात, 6 राहतात। ओके, तर हे 6 घेतले आपण। बरोबर, म्हणजे निश्चयक डी बरोबर किती आला, म्हणून निश्चयक किंवा डिटर्मिनंट
डी बरोबर किती आला, हे तुमचं 6 आलं. ओके. आता दुसरा फॉर्म्युला काय आहे, dx बरोबर, आता dx चे व्हॅल्यू तेच आहे. इथं काय करा, b1 आणि b2 चे जे स्थान आहे जसंच्या तसं राहणार आहे, पण इथं काय करायचं आपल्याला, इथं a1 आणि a2 चे स्थान बदलणार आहे. इथं पहा c1, इथं c2 आणि त्याच्यानंतर b1 आणि b2. हे पहा या दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये b2 चे स्थान, b1 आणि b2 चे स्थान जसंच्या तसं राहिलेलं आहे. परत आपल्याला काय करायचं आहे, किमती टाकायच्या, तर किमती टाकून घेऊ आपण. c1 ची किंमत काय, इथं पहा इथं दिली ऋण 4 आहे, तर ही आपण इथं c1 ची किंमत काय आहे, ऋण 12 आहे. इथं c1 ची किंमत काय, ऋण 12 आहे. तर या ठिकाणी c1 ची किंमत ऋण 12 घेतली. c2 ची किंमत दिली आहे, c2 ची किंमत ऋण 2 दिलेली आहे, ही ऋण 2 घेतली. आणि त्यानंतर b1 ची किंमत किती दिली आहे, ऋण 4, तर ही ऋण 4 घेतली. आणि b2 ची किंमत काय, ऋण 3, तर ही ऋण 3 घेतली. सगळ्या अंकांना ऋण चिन्ह आहे. तर आपल्याला फॉर्म्युला तोच आहे, फक्त आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर करून पहा तुम्ही. पहा हे पहा बरोबर, ऋण 12 गुणिला ऋण 3 वजा ऋण 4 गुणिला ऋण 2. हे पहा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, दोघं ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो, हे लक्षात घ्या. म्हणजे 12 3 36, म्हणजे हे 36. आता ऋण चिन्ह आहे म्हणून ऋण चिन्ह दिलं. आणि पहा इथं पण काय, दोघं ऋण संख्यांचा गुणाकार काय तो धन येतो. 4 2 8, तर हे तुमचे आले 8. आता 36 मधून 8 गेले तर किती राहतात सांगा बरं. 28. ओके. तर 36 मधून 8 गेले तर तुमचे हे 28 राहतात. ओके. मग या ठिकाणी काय आलं, dx ची व्हॅल्यू काय आली तुमची, बरोबर 28 आलेली आहे. ओके. आता काय काढायचे तुम्हाला, आता ही झाली तुमची dx ची व्हॅल्यू. आता काढायची तुम्हाला dy ची व्हॅल्यू. हे पहा, आता dy ची व्हॅल्यू, फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला बदलणार नाही. ओके. समजते सगळ्यांना. चला ठीक आहे. सॉरी, इथं आपल्याला मिस्टेक झाली. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौके 32, या ठिकाणी 32 येतात. तर इथं आपण थोडं करेक्शन करून घेऊ. हे पहा, हे झाले 32. इथं पण आपल्याला 32 करून घ्यावं लागेल. ओके. ठीक आहे, होऊन जातं कधी. मग 32 मधून आपले 18 गेले तर तुमचे किती राहतात, 14 राहतात. ओके. मोठ्या संख्येला धनचिन्ह आहे म्हणून आपण केलेत. तर हे 32 मधून 18 गेले तर हे 14 राहतात. इथं काय येईल आपलं, 14. ओके. ठीक आहे, नॉर्मल मिस्टेक झाली होती. बरोबर, मायनस मायनस हे प्लस आला. चला पुढे dy बरोबर काय, तर डीवायचं आता हा फॉर्म्युला a1 a2 b1 b2 c1 c2 b1 b2. आता परत काय करणार, c1 c2 हे दुसऱ्या स्थानावरती आणि a1 a2 काय आहे इथं पहिले येणार आहे म्हणून a1 a2 आणि इथं काय आहे c1 c2. चला मग पहा बरोबर, याला पहिली स्टेप देऊ आपण, स्टेप नंबर फर्स्ट. ही झाली तुमची स्टेप नंबर फर्स्ट या फॉर्म्युलामध्ये dx आणि dy. मग पहा या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत आपल्याला. कसं किमती टाकणार, a1 a2. आता a1 a2 ची किंमत ऑलरेडी दिली, इथं 6 8, तर हे 6 घेतले, हे 8 घेतले. नंतर c1 c2 ऋण 12, इथं ऋण 12 ऋण 2, ऋण 12 आणि इथं काय येईल ऋण 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 6 गुणिला ऋण 2 वजा ऋण 12 गुणिला 8. तर इथं 6 1 6, 6 2 12, एक धन एक ऋण आहे, तर काय होईल, धन ऋणांचा गुणाकार येतो, ऋण येतो. बरोबर, 6 2 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. आता ऋण चिन्ह जसंच्या तसं. आता 12 8 96, तर एक ऋण चिन्ह आहे एक धन चिन्ह आहे म्हणून काय येईल ऋण 96. ठीक आहे. मग आता बरोबर ऋण 12 जसेच्या तसे, मायनस मायनस काय होतो प्लस होतो म्हणून हे प्लस 96. आता मला एक सांगा, एक ऋण चिन्ह आहे एक धन चिन्ह आहे. आता ऋण धन काय होतं, ऋण होतं म्हणजे मायनस प्लस मायनस होतो म्हणून 96 मधून 12 गेले किती राहतात 84. ओके बरोबर, हे 84 राहतात. परंतु मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, धन चिन्ह आहे, तर मग धन चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. किती राहतात मग हे 84 आले या ठिकाणी, म्हणून dy बरोबर 84 आलं. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जसं आपला फॉर्म्युला काय, स्टेप नंबर सेकंड मध्ये काय येणार आहे आपलं, x ची व्हॅल्यू x बरोबर dx भागीला d. आता dx ची किंमत किती आहे, dx किती आलेलं आहे तुमचं 28 आले, तर हे 28 आपलं आलं. आणि d ची किंमत किती आहे, d ची किंमत आली 14, तर हे झालं तुमचं 14 1 14, 14 2 28.
तर या ठिकाणी 2 आलेलं आहे, म्हणून x ची व्हॅल्यू किती आली 2 आली. y बरोबर आता y ची काय आहे dy भागिला d. आता dy ची व्हॅल्यू किती आहे 84, तर हे आपले तुमचे 84 भागिला 14. आता 14 ला जर 84 ला भाग दिला 14 1 14 14 14 1 42 14 चौक 56 14 पंचे 70 14 सके 84, तर हे 14 सक 84, तर तुमचं आलं हे 6. म्हणून उकल बरोबर x, y बरोबर किती येईल, x ची व्हॅल्यू आली तुमची 2 आणि याची आली 6. तर तुमच्या उकल आल्यात x आणि y ची व्हॅल्यू काय आली 2, 6. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवून घेतलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक दुसऱ्यातलं चौथा, आता 5 घेऊ. आता 5 काय उदाहरण आहे, तर 5 नंबरचं उदाहरण 4m अधिक 6n बरोबर 54. 4m अधिक 6n बरोबर 54. 4m अधिक 6n बरोबर 54. 3m अधिक 2n बरोबर 28. 3m अधिक 2n बरोबर 28. चला आपल्या पुढे हे समीकरण आहे आणि याला आपल्याला निश्चयक पद्धतीने सोडवायचं आहे. ओके, हे समीकरण दिलेलं आहे आणि याला आपल्याला निश्चयक पद्धतीने सोडवायचं आहे. मग तीच पद्धत आहे, स्टेप तीच आहे, स्टेप बदलणार नाहीये. या ठिकाणी काय समीकरण 1 आणि समीकरण 2 नाव देऊन देऊ. चला तर सोडवू याला. 4m अधिक 6n बरोबर 54 या समीकरणाला 1 नाव दिलं. त्यानंतर 3m अधिक 2n बरोबर 28 या समीकरणाला 2 नाव दिलं. मग त्याच पद्धतीने याला a1 b1 आणि याला c1 a2 b2 आणि c2. म्हणून व्हॅल्यू काय येतील, a1 ची किंमत काय, त्यांचे सहगुणक घ्यायचे, कोएफिशिएंट घ्यायचे आपल्याला. काय हे व्हेरिएशन आहे, चलाचे सहगुणक घ्यायचे. जसा याच्या सहगुणक याच्या सहगुणक, इथे ऑलरेडी व्हॅल्यू दिलेली आहे, किंमत दिली 54. तर a1 ची किंमत काय आहे तुमची 4 आहे, b1 ची किंमत किती आहे 6 आहे आणि c1 ची किंमत किती आहे 54 आहे. ओके, तसेच काय आहे, a2 ची किंमत किती आहे 3, b2 ची किंमत किती आहे 2 आणि c2 ची किंमत आहे तुमची 28. चला आता आपण किमती पण टाकून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, किमती झाल्या, आता आपण सूत्र टाकू, फॉर्म्युले टाकू आपण. तर फॉर्म्युला पहिला आहे डिटर्मिनंट d बरोबर a1 a2 b1 b2. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करून घ्यायचे. पाठ म्हणजे काय, लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली पाठ होतात. जर तुम्ही सराव करणार तर तुमच्या लक्षात येऊन जातील. a1 a2 b1 b2. a1 ची किंमत किती आहे तर 4 आहे, तर हे आपण 4 घेतलं. a2 ची किंमत किती 6, सॉरी इथं 3 आहे या ठिकाणी. a1 ची 4 a2 ची 3, तर ही आपण 3 घेतली. त्यानंतर b1 ची किती आहे 6, तर ही 6 घेतली. b2 ची किंमत किती आहे 2, तर ही 2 घेतली. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 गुणिला 2 वजा 6 गुणिला 3. 4 दुने 8 आणि 6 1 6, 6 दुने 12, 7 त्रिक 18. तर 8 मधून 18 गेले तर ऋण 10 राहतात. लहान संख्यामधून मोठी संख्या वजा होत नाही, परंतु काय करायचं, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करून टाकायची आणि त्याला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. तर मी डायरेक्ट या ठिकाणी ऋण 10 लिहितो. म्हणून d ची व्हॅल्यू आली तुमची ऋण 10. ओके, काही नाही, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला मांडणी करायची त्यानुसार. ठीक आहे, समजतंय सगळ्या विद्यार्थ्यांना. ओके, चला हे झालं तुमचं d ची व्हॅल्यू. आता काय काढणार आहे, dx ची व्हॅल्यू. dx बरोबर काय फॉर्म्युला आपल्याला c1 c2. त्यानंतर b1 चं आणि b2 चे स्थान जसंच्या तसं राहणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन. c1 ची किंमत तिथं दिली 54, तर हे 54 लिहून घेतले. c2 ची दिली 28, तर 28 लिहून घेतले. आणि या ठिकाणी पहा b1 ची किंमत किती आहे, b1 कुठे, तर हा 6 लिहून घेतला आणि b2 ची किंमत किती, तर 2 लिहून घेतला. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं लिहितो मी. ठीक आहे, इथं मावणार नाही म्हणून इथं लिहितो. बरोबर 54 गुणिला 2 वजा 6 गुणिला 28. बरोबर. आता 54 1 54, 54 दुने 108, तर हे तुमचे आले 108. आता 28 गुणिले 6 जर केलं तर 68 हे 48, म्हणजे 8 सक 48, 8 चला 4, 6 दुने 12, 13 14 15 16, तर हे झालं तुमचे 168 वजा 168 केले. बरोबर. आता 108 मधून 168 जातात का, नाही जातात. मग काय करणार, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करून घ्या, मोठ्या संख्येचे चिन्ह देऊन द्या. तर पहा 168 इथं आहे, तर हे मी 168 लिहिले आणि इथून 108 वजा करत आहे.
8 गेले 0, 6 जसाच्या तसा तर तुमचे राहतात 60. तर उत्तर तुमचं आलं 60 उत्तर आलंय, परंतु याला मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे म्हणून याला ऋण 60 म्हणायचंय. ओके, समजलं. चला पुढचं. चला ठीक आहे. आता dx झालं. आता तुमचं काय आलं, इथं लिहून घेतो मी. dx बरोबर ऋण 60. आता इथं dy ची व्हॅल्यू काढू. dy बरोबर, आता dy चा फॉर्म्युला तोच आहे. काय फॉर्म्युला, a1 a2 चे स्थान जसाच्या तसं ठेवून द्या आणि c1 c2 चे स्थान पुढे लिहून द्या. मग a1 a2 c1 c2 बरोबर आपल्याला किमती टाकायच्या आहेत. a1 ची किंमत ऑलरेडी तर 3 आणि 4 आहे. ती 4 सॉरी a1 ची 4 आणि a2 ची 3, तर 4 आणि 3 इथं पण पाहू शकता, इथं पण पाहू शकता. ठीक आहे, तुमच्यावर डिपेंड करतं कुठे पाहायचं, पण किमती व्यवस्थित लिहा, फॉर्म्युल्यानुसार किमती लिहायच्या आहेत. ओके, समजतंय. 4 आणि 3. आता त्याच्यात c1 ची किंमत किती, 54, तर ही 54 घेतली. c2 ची किती, 28, तर ही 28 घेतली. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना काय करणार, इथं न लिहिता इथं लिहायचं. 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3 बरोबर. आता 4 गुणिले 28 जर केला आपण, 4 8 32, 4 दून 8 9 10 11, तर 112, तर तुमचे किती आले 112 वजा 54 गुणिले 3, 3 चोक 12, हातच्याला 1, 3 5 15 आणि 1 16, 162. आता 162. आता मला सांगा 112 मधून 162 जातात का, नाही. 112 मधून 162 जात नाही, म्हणून 162 मधून 112 वजा करा, मोठ्या संख्येचे चिन्ह देऊन द्या. 162 वजा 112, 2 2 गेला 0, 6 2 गेला 5, 1 2 गेला 0, तर ऋण 50 लिहून घ्या. इथे काय आलं तुमची व्हॅल्यू, ऋण 50. ओके, dy बरोबर काय आलं, ऋण 50. ही स्टेप नंबर फर्स्ट झाली. आता स्टेप नंबर सेकंड इथं लिहून घेतो मी. स्टेप नंबर फर्स्ट, हे स्टेप का टाकतोय मी, तुम्हाला समजण्यासाठी दिले. फॉर्म्युले किती आहेत, टोटल 5 फॉर्म्युले आहेत. 1 2 3 आणि ते 2 5. मग ह्या पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही स्टेप टाकली नाही पण टाकली तरी काही फरक नाही, परंतु स्टेप टाकल्यानंतर काही तुम्हाला समजेल, म्हणजे पाठांतर करायला पण सोपं जाईल आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जाणार आहे. तर स्टेप नंबर फर्स्ट आणि स्टेप नंबर आता सेकंड घेऊ आपण. स्टेप नंबर सेकंड, तर काय कशाची व्हॅल्यू काढायची, एक्स ची व्हॅल्यू. एक्स बरोबर dx भागीला d बरोबर dx ची किंमत किती आली तुमची, dx कुठे गेला, हा dx आहे इथं आहे. ओके, ऋण 60 भागिले 10 ऋण 10 बरोबर 10 1 10 आणि 10 सक 60, दोन ऋण संख्यांचा भागाकार धन येतो, हे लक्षात घ्या. म्हणून किती आला, x ची व्हॅल्यू तुमची आली 6 आली. y बरोबर y ची किंमत कुठे आहे, y ची किंमत काढायची आपल्याला. dy भागीला d, dy भागिले d, dy ची किंमत किती आली तुमची, ऋण 50, तर हे तुमचे ऋण 50 आणि भागीला ऋण 10, तर हे तुमचे आले ऋण 10. म्हणून काय ते तुमचं उत्तर y बरोबर 10 5 50. ठीक आहे, म्हणून y बरोबर 5 आला. उकल x, y बरोबर x ची व्हॅल्यू तुमची आली, x ची किती आली तुमची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू आली तुमची 6 आणि y ची व्हॅल्यू आली तुमची 5. ओके, चला या पद्धतीने दोन उदाहरण तुमचे झालेले आहेत, म्हणजे चौथं आणि पाचवं सुद्धा झालेले आहेत. तर एकदा वॉच करून घ्या. लगेच आपण इकडच्या साईडला 6 नंबरचं उदाहरण घेऊ आणि या ठिकाणी सराव संच 1.3 हा टॉपिक इथं संपवणार आहेत. ओके, वॉच करून घ्या एकदा कसं आणलेलं आहे कसं नाही. तर सगळ्या विद्यार्थ्यांना समजलं आहे, समजलं असेल तर परत विचारून घ्या. ओके, का रिपीट करून देऊ, आवश्यकता आहे रिपीट करण्याची, नाही, ठीक आहे. चला मग पहा, वॉच करून घ्या. मी काय करतो आहे, फक्त किमती टाकतोय, फॉर्म्युले घेतोय आणि फॉर्म्युल्यानुसार आपण सोडवतोय. चला मी तिकडचं पुसतोय, तोपर्यंत इकडचं पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता लास्ट उदाहरण आपलं राहिलेलं आहे 6 नंबरचं. प्रश्न दुसऱ्यातलं 6वं आपल्याला घ्यायचं आहे. प्रश्न दुसऱ्यातलं 6वं आपण उदाहरण घेत आहोत. 6 नंबरचं उदाहरण. दोन एक्स अधिक 3y बरोबर 2. 6 नंबरचं उदाहरण आहे. 2x अधिक 3y बरोबर 2. त्याच्यानंतर x वजा y छेद 2, x वजा y छेद 2, x वजा y छेद 2 बरोबर वजा y छेद 2 बरोबर
1/2. चला हे थोडं वेगळं उदाहरण आहे तर त्याला समजून घेऊ आपण. ठीक आहे, तर लिहिताना लिहून घेऊ आपण. 2x अधिक 3y बरोबर 2 या समीकरणाला एक नाव द्या आणि त्याच्यानंतर x वजा y/2 बरोबर 1/2 या समीकरणाला 2 नाव द्या. या ठिकाणी थोडं वेगळं उदाहरण आहे. यामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत. आतापर्यंत आपण जे पाहिलं तर ते काय पाहिलं, पूर्णांक संख्या पाहिला, पण या ठिकाणी अपूर्णांक आहे. तर अपूर्णांकाचं पण राहील तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण व्यवस्थित समजून घेऊ आणि आपण उदाहरण सोडू. आपल्याला फॉर्म्युला चेंज करायचा नाही, फॉर्म्युला तोच राहणार आहे, किमती सुद्धा त्याच टाकायच्या आहे, पण थोडा वेगळ्या पद्धतीने सोडायचे. पहा 2x अधिक 3y बरोबर 2 आणि x वजा y/2 बरोबर 1/2. आता मी तुम्हाला सांगितले ज्याच्या पुढे काही अंक राहणार नाही त्याच्या पुढे काय घ्यायचं, आपण 1 घ्यायचा. लक्षात आहे ना. पहा मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंय मी. तर पहा काही याला a1 नाव द्या, याला a1 b1 आणि c1 नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर a2 b2 आणि इथं c2 नाव द्यायचं आहे. म्हणून पहा a1 बरोबर किती 2 कॉमा b1 बरोबर किती, b1 बरोबर 3 आणि c1 बरोबर 2. इथं काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, इथं a2 बरोबर x च्या पुढे काही अंक नाहीये तर काय घेणार, 1 घ्यायचा, म्हणजे हा 1 घेतला. त्यानंतर b2 बरोबर काय घेणार, आता b2 ची किंमत काय आहे, ऋण y/2. आता इथं पण काय आहे, फक्त y आहे, फक्त चल आहे. चल जर सिंगल राहिला, चलासोबत जर कोणी राहिला नाही तर त्याच्यासोबत काय असतो, मग 1 असतो. म्हणून काय करायचंय, ऋण 1/2. ओके, समजलं मग, बरोबर. आणि C2 बरोबर 1/2 दिलेला आहे. पहा किमती आपण टाकून घेतलेल्या आहेत, फॉर्म्युला इकडे पण दिलेले आहेत. तर फॉर्म्युला आता फक्त आपल्याला स्टेप नंबर 1 मध्ये फॉर्म्युले टाकायचे. स्टेप नंबर 1, फॉर्म्युला D बरोबर काय येईल, a1 a2 b1 b2 क्रॉस मल्टिप्लिकेशन, किंवा त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, किमती टाकून घेऊ. a1 ची किंमत किती आहे, 2 आलेली आहे, ही 2 घेतली. त्यानंतर a2 ची किंमत किती आहे, तर ही 1 आहे, 1 घेतली. त्यानंतर b1 ची किंमत किती आहे, तर 3 आहे, तर ही 3 घेतली. आणि b2 ची किंमत काय आहे, ऋण 1/2, तर ऋण 1/2 करून घेतली आपण. ओके, समजतंय. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 2 गुणिला ऋण 1/2 वजा 3 गुणिले 1. मग आता काय करणार आहे, गुणाकार करायचे. मग गुणाकार करताना काय करायचं, नीट लक्ष द्या. हा अपूर्णांक आहे ना, तर याला पण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या. समोरच्या जास्त राहिला ना, आपण सुद्धा तसंच करून घ्यायचं. पहा इथं जर घेतला आपण, इथं 1 पकडून घ्या, बरोबर. पहा मी इथं कसं केलंय, समजण्यासाठी देतोय मी. याला पण अपूर्णांकामध्ये गुणाकारचं राहिलं तर बिंदास काय करणार आहे, 1 ऋण आहे, 1 ऋण 1 धन आहे, तर आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह येणार आहे, तुमचं ऋण चिन्ह येणार आहे. म्हणून बे 1 बे, तर हे 2 जास्त याच्यात असे. ओके, बे 1 बे, त्यानंतर बे 1 बे. ओके, तर मग या ठिकाणी 2/2 आलं, परंतु एक ऋण चिन्ह आहे म्हणून ऋण चिन्ह वरती द्या, इथं द्या किंवा इथं द्या, कुठेही द्या, मध्ये द्या. पहा या ठिकाणी इथं दिलं तरी चालेल, इथंही दिलं तरी चालेल आणि मध्ये दिलं तरी चालेल. त्याचा अर्थ तोच होतो, उत्तर ऋण दिले, हे लक्षात घ्या. ऋण याच्यामध्ये पहा इथं ऋण आहे म्हणून इथं ऋण देऊन देऊ आपण. ठीक आहे, बरोबर. आता 2 आणि 2ला जर भागितलं तर काय उत्तर येतं, तुमचं 1 उत्तर येतं, परंतु मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे म्हणून काय येईल, इथं ऋण 1 लिहून घेऊ. वजा 3 3, बरोबर. आता दोन ऋण संख्यांचं काय होते, मग बेरीज होते. इथं ऋण 1 आणि इथं ऋण 3 आहे. ऋण धन होतं, परंतु आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह येतं, ऋण चिन्ह येतं. म्हणून ऋण 3 आणि ऋण 1 तर ऋण 4 होतात. ओके, समजलं सगळ्यांना. म्हणून डी बरोबर ऋण 4 ही तुमची किंमत आलेली आहे. आता काय करणार आहे, dx घेऊ आपण. dx बरोबर काय येईल, dx बरोबर काय तुमचं c1 c2 b1 b2, बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले किमती टाकून घेऊ. c1 ची किंमत किती आहे, तर 2, ही 2 घेतली. c2 ची किंमत किती आहे, 1/2, तर ही 1/2 घेतली. त्यानंतर b1 ची किंमत किती आहे, 3, तर ही 3 घेतली. b2 ची किंमत काय, ऋण 1/2. ओके, चला त्याच पद्धतीने करायचे आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 2 गुणिला ऋण 1/2 वजा 3 गुणिले
1/2. मग करायचं बे एक बे आणि 2 जसाच्या तसा ऋण चिन्ह द्यायचं. आता ऋण 2/2 तर काय उत्तर येईल? ऋण 1 येईल. वजाबाकीचे चिन्ह जसंच्या तसं 3 1 3 3/2 आलं. ओके, समजतंय? हे पहा 2 आले, 2ला भागितलं ऋण 1 आलं. ऋण जसंच्या तसं 3 गुणिला 1/2 3 1 3 आणि 2 जसंच्या तसा. मग आता मला एक सांगा, हे अपूर्णांकामध्ये आहे बरोबर? अपूर्णांकामध्ये आहे की नाही? ओके, मग आता याला पण मी काय सांगितलं अपूर्णांकामध्ये करून घ्यायचं. म्हणून ऋण 1/1 ऋण 3/2. ओके, आता या हे अपूर्णांकामध्ये आहे ना, तर मग याला पण मी अपूर्णांकामध्ये करून घेतलंय. मग आता मला एक सांगा, ज्या वेळेला आपण व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतो, काय सांगितलं मी? बेरीज किंवा वजा, बेसिक आहे, बेसिक इथं समजून घ्या. ज्या वेळेला आपण व्यवहारी अपूर्णांक किंवा अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करतो, तर त्यावेळेला काय करतो? एक तर छेद समान करतो. छेद समान करण्याच्या 2 पद्धती आहेत. तर पहिली पद्धत कोणती आहे? तिरकस गुणाकार करून, म्हणजे जसं यांचा आणि यांचा गुणाकार करायचा, छेदस्थानांचा गुणाकार करून घ्यायचा या ठिकाणी. दुसरी पद्धत काय? डायरेक्ट छेद समान करून घ्या बस. तर या ठिकाणी आपण इयत्ता 10वीला असल्यामुळे डायरेक्ट छेद समान करून आपण करू. तर पहा इथं 2 आहे बरोबर. मग इथं 2 येण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 2ने गुणावं लागेल. समजतंय? मग इथं काय करून घ्या? 2ने गुणून टाका. छेदाला जर गुणलं तर अंशाला सुद्धा 2ने गुणून टाका. तर छेद कसे समान होतात पहा. बे एक बे, बे एक बे, वजाबाकीचं चिन्ह जसंच्या तसं 3/2 आलं. मग आता इथं काय आहे? ऋण चिन्ह जसंच्या तसा. मग आता काय करायचं आहे? बरोबर, आता इथं ऋण काय होतं? धन होतं. 2 ऋण संख्यांची बेरीज होते, परंतु आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह येतं? मात्र ऋण चिन्ह येतं. मग आता ऋण 2 आणि ऋण 3, अजून परत एकदा असं लिहून घेतो मी, ऋण 2 ऋण 3, आणि इथं 2दा छेदस्थानी 2 आहे दोघं ठिकाणी, तर आपल्याला एकच ठिकाणी घ्यायचा आहे. तर हा 2 एकच ठिकाणी घेतला. मग आता काय येईल? ऋण 2 आणि ऋण 3, तर ऋण 5/2 तुमची. म्हणून या ठिकाणी dx ची व्हॅल्यू आली तुमची ऋण 5/2 आलेली आहे. ओके, चला समजलाय का? चला तिकडे लिहितो मी. dx ची व्हॅल्यू तुमची ऋण 5/2 आली. डी ची व्हॅल्यू आली तुमची किती आली आहे? डी ची ऋण 4 आलेली आहे. आता कशाची काढायची आपल्याला? dy ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, समजतंय सगळ्यांना? समजलं नसेल तर विचारून घ्या. आता dy ची व्हॅल्यू आपण काढू. dy बरोबर काय आहे फॉर्म्युला आपला? a1 a2 c1 c2. ओके, किमती टाकायच्या. a1 ची किंमत किती आहे? 2 आणि 1. इथं पहा 2 1, तर a1 ची 2 आणि a2 ची 1. c1 ची किंमत किती आहे? 2, तर c1 ची ही 2 घेतली, आणि c2 ची किंमत किती आहे? 1/2, तर 1/2 घेतलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 गुणिले 1/2 वजाबाकीचे चिन्ह 2 गुणिला 1 बरोबर. बे एक बे, 2/2 वजा बे एक बे बरोबर. आता पहा, म्हणून 2/2 काय उत्तर येतं तुमचं? 1 येतं, आणि ऋण जसाच्या तसं आणि 2 जसाच्या तसं. मग 1 मधून 2 गेला, किती राहतात? ऋण 1 राहतो. मोठ्या संख्येमधून होत नाही वजा, तर लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होत नाही, मोठ्या संख्येतून लहान वजा करून घ्या. म्हणजे 1 मधून 2 गेला, तुमचा ऋण 1 राहतो. मग आता झाली तुमची स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली. आता स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये पहा, स्टेप नंबर 2 काय करायचे? x आणि y ची व्हॅल्यू काढायची. x बरोबर dx भागीला d. dx ची किंमत किती आली तुमची? dx ची व्हॅल्यू आली तुमची, पहा कुठे काढली होती आपण? dx ची व्हॅल्यू हे पहा, ऋण 5/2 आली होती. ऋण 5/2 आली होती. हे पहा, ऋण 5/2, आणि डी ची व्हॅल्यू किती आहे? ऋण 4. ओके ना? या ठिकाणी थोडं वेगळं आहे. मग आता मांडणी कशी करायची ते पाहून घ्या. पहा, पहिले मांडणी अशी करून घ्या, ऋण 5/2 जसंच्या तसं लिहून घ्या. ओके, ठीक आहे. नंतर हे पहा, थोडं एकदम डीप मध्ये समजवतो मी. हे पहा, ऋण 5/2 आहेत ना, नंतर भागीला
ऋण 4 आहेत. म्हणजे याच्या छेदस्थानी सुद्धा काय असतो 1 असतो. ज्याच्याकडे काही नसतो त्याच्या छेदस्थानी काय असतो 1 असतो. तर नीट लक्ष द्या, लिहून घ्या. म्हणून ऋण 5/2 जसाच्या तसा. भागाकारच्या ऐवजी कोणतं चिन्ह घ्यायचंय, गुणाकारचं चिन्ह घ्या. तर हे मी गुणाकारचं चिन्ह घेतलं. हा जो छेदस्थानी जो 4 असेल ना, गुणाकारचे चिन्ह घेतल्यानंतर तो कोणत्या स्थानी करायचा आहे, छेदस्थानी करायचा आहे. तर तो छेदस्थानी आणि जो छेदस्थानचा अंक आहे तो अंशस्थानी करायचा आहे. जसं 1 वरती केला आणि 4 खाली केला. ओके, समजलं का? मग मी कसं केलं, काय केलं मी, ऋण 5/2 लिहून घेतला, भागाकारच्या विरुद्ध चिन्ह गुणाकारचं घेतलं आणि हे जे स्थान जे होतं अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करून घेतला. ओके, समजतंय? तर चला मग आता आपल्याला कंप्लीट करायचंय. 5 5 ऋण हा 5 झाला, 2 चौक 8 तर ऋण 8 झाले. तर तुमचं उत्तर आलंय 2 ऋण संख्यांचा भागाकार धन येतो, म्हणून एक तर 5/8 भाग देता येणार नाही, म्हणून हे तुमचं आलं x ची व्हॅल्यू आली तुमची 5/8. आणि आता y ची व्हॅल्यू काढू आपण. y बरोबर dy भागीला d बरोबर. dy ची किंमत किती आहे, कुठे dy ची किंमत कुठे काढली आपण, हा ही पायी ऋण 1 काढली. dy ची किंमत किती होती, ऋण 1 काढली. ही आपण ऋण 1 घेतली. आणि त्याच्यानंतर याची काय ऋण 4 आहे, तर ही ऋण 4 घेतली, म्हणून 1/4. म्हणून y बरोबर 1/4 आला. मग आता या ठिकाणी उकल काय येईल, उकल बरोबर x, y बरोबर x ची किंमत किती आली 5/8 आणि y ची किंमत काय आली आहे तुमची 1/4. अशा पद्धतीने हे 6 नंबरचं उदाहरण होतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, 5/8 आणि 1/4. तर पहा, सराव संच 1.3 चे आपले याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवला आपण, याच्या अगोदरचा जो लेक्चर घेतला त्याच्यामध्ये आपले 3 उदाहरण झाले, पहिलं, दुसरं, तिसरं. आणि या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.3 चे 4, 5, 6 या ठिकाणी आपलं इयत्ता 10वीचं सराव संच 1.3 संपलेलं आहे. आय होप, मी अपेक्षा करतो हे तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल किंवा समजला असेल तर त्या ठिकाणी फक्त एक काम करा, आपल्या चॅनलला कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन जे व्हिडिओ येणारे असतील बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर आमच्या नोटिफिकेशन येत राहतील. तर थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्यू. धन्यवाद.